नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। 23 अप्रैल 2025 को 26 नवंबर मराठी फिल्म का प्रमोशन नागपुर में किया गया। इस दौरान फिल्म के डायरेक्टर, प्रोड्यूसर व फिल्म के सभी कलाकार मुख्य रूप से उपस्थित रहे। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की खास रिपोर्ट। खरंच खूप ताकदीची अशी भूमिका आहे जी प्रत्येक नटाला त्याच्या करिअरमध्ये करायची इच्छा असते आणि किंवा अशा प्रकारची भूमिका की समाजाचं एक विचारांचं एक प्रतिनिधित्व करणारा जी व्यक्तिरेखा आहे अशी व्यक्तिरेखा करायला कुठल्याही कलाकाराला नक्कीच आवडतं आणि बरेच शेड्स आहेत या चित्रपटामध्ये. म्हणजे खूप प्रीचिंग असं नाही आहे, म्हणजे खूप ज्ञान देत आहे चित्रपटामध्ये असं नाही आहे, ते कथेचाच एक भाग आहे आणि त्यामुळे ही भूमिका करायला मला खूप मजा आली आणि ही भूमिका नक्कीच माझ्या करिअरमध्ये एक महत्त्वाचा असा माइलस्टोन मी नक्कीच मानतो या भूमिकेत. तो ऑलरेडी सांगून दिला तर माझा अर्धा काम झालाय. एक ड्रीम असताना प्रत्येकाला फील होतं की आपण कधीतरी टी व्हीवर यायचं, तशातलीच मी. आणि लहानपणी मिररसमोर खूप प्रॅक्टिस करायचं, ॲक्ट करायचं आणि माहिती नव्हतं की माझ्या जीवनात असा काहीतरी प्रसंग घडणार आहे माझ्यासोबत की एक सरळ मूवी येणार आहे आणि त्यात पण छोटा रोल केल्यानंतर एक लीड रोल मिळेल याची मला अजिबात कल्पनाच नव्हती. सगळ्यात सुंदर पार्ट असा मूवीचा सांगू शकते की जसं आता सचिन दादांनी सांगितलं की जो इनडिफरन्स होतो तो मला सेटवर अजिबात दिसलाच नाही. प्रत्येका वेगवेगळ्या ट्रेडिशनचे कल्चर फॉलो करणारे लोक होते, पूर्ण टीम होती, सगळ्यांनी इतकं सुंदरपणे एकत्र काम केलं आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणायचा प्रयत्न केला आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला मूवी खूप आवडेल आणि मी कुठेतरी कमी पडेलच, ऑब्व्हियसली माझा एक्सपिरियन्स नाही आहे, पण एवढं ठाऊक आहे की तुम्हाला खूप आवडेल, तुम्ही खूप मजा करणार. त्यात ॲक्शन आहे, रोमॅन्स आहे, ड्रामा आहे. यू विल एन्जॉय दिस मूवी कम्प्लिटली. आणि थँक्यू सो मच निलेश दादा, माझ्यावर तुला थोडाफार डाऊट होता स्टार्टिंगला, तू म्हणायचं तू काहीच नाही करू शकत आहे. तर एक छोटासा एक इन्स्पिरेशन प्रत्येक आर्टिस्टमधनं मला मिळालं. मी खूप ऑब्झर्व केलं, सगळ्यांना बघितलं काम करताना. तर मला जिथनं जे काही घ्यायचं होतं मी हळूहळू सगळ्यांकडनं ती क्वालिटीज घेतली आणि कसं तरी या मूवीमध्ये आणली आहे. होपफुली तुम्हाला माझं कॅरेक्टर श्रावणी देवधर म्हणून आवडेल आणि मी प्रयत्न करेल की तुम्ही म्हणजे एक प्रकारे या मूवीला एका मेसेज थ्रू बघायचा प्रयत्न कराल प्लीज, कारण की एक जो इनडिफरन्स आपण नेहमी बघतोय तो नाही झाला पाहिजे. शेवट आपण एका कंट्रीमध्ये राहतोय, एक स्पेसिफिक ग्राउंडवर राहतोय, तर इनडिफरन्सेस नको व्हायला. तो एक छोटा मेसेज पण मूवीमधनं घ्याल, एन्जॉय पण कराल आणि तुमचे व्ह्यूज आर ऑलवेज वेलकम. प्लीज तुम्ही आम्हाला तुमचे व्ह्यूज सांगा, तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं. आम्ही रील्स पोस्ट करतो आहे, वॉट एव्हर यू हॅव इन युअर माइंड प्लीज कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. सर्वांना जय भीम, जय शिवराय. 26 नोव्हेंबर या कथानकाची निर्मिती होण्यामागे खूप महत्त्वाचं कारण आहे. आता 21व्या शतकात जरी समाज सुशिक्षित झाला पण डोके कितपत सुशिक्षित झाले याच्यावर जरा प्रश्नचिन्हच आहे. कारण सुशिक्षित माणूस जरा जास्त विचार करतो की हा कुठला, तो कुठला, तो कुठला. आणि माझ्यासोबत तो एक रिअल फॅक्ट घडला की जर एका मंचावर शिवराय, बाबासाहेब आणि भगवान बुद्ध जर आले तर लोकांच्या मनात ज्या कुरघोडी तयार व्हायला लागतात, हे इथं कसं आणि ते तिथं कसं, या गोष्टीवरून कुठेतरी लक्षात आलं की समाज फक्त नावाला सुशिक्षित झाला आहे, डोके अजून गढूळच आहे. कारण खऱ्या अर्थानं महापुरुष हे कुठल्या समाजाचे, कुठल्या धर्माचे किंवा कुठल्या जातीचे नसतात. महापुरुष हे सर्वांचे असतात आणि कोणी त्यांना जातीमध्ये धर्मामध्ये बांधण्याचा प्रयत्नही करू नये. कारण माणसापेक्षा माणसाचे विचार महत्त्वाचे आहे असं मला वाटतं. आणि बाबासाहेबांचे विचार हे या देशासाठी उद्धारक आहेत. कारण ज्या महामानवामुळे आज सर्वांना हक्क अधिकार मिळाले ते जरी आज आपल्यात नसले पण संविधानाच्या रूपाने त्यांनी जे आपल्यासाठी करून ठेवलं आहे, तर मला नाही वाटत की जगात असं कुठलं दुसरं संविधान असेल की या पद्धतीनं आपल्याला जे जगायला शिकवतं. तर हे संविधान
आणि यामध्ये असणारे आपले हक्क अधिकार हे सर्वांना माहीत व्हावे आणि सगळ्यांनी एक पुस्तक म्हणून का होईना ते संविधान एकदा तरी वाचावं की किमान आपल्याला कळेल तरी की बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे आणि हे समाजापर्यंत आम्हाला पोहोचवायचं होतं. त्या माध्यमातून या कथानकाची निर्मिती झाली आणि नंतर जवादे सरांची भेट झाली आणि या चित्रपटाचा जवळपास आम्ही 3 वर्ष या कथानकावर काम केलं. नंतर निलेश सर जॉईन झाले आणि मग आम्ही दोघांनी तो प्रवास सुरू केला, नागपूर मुंबई. आणि मुंबईमध्ये आमचे दादा स्वर्गीय डॉक्टर विलास उजवणे यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे. आणि मी आज जर मराठी इंडस्ट्रीमध्ये मी उभा आहे तर कुठंतरी 90% श्रेय माझ्या दादांचं आहे. ते आज आपल्यात नाही आहेत, परंतु सदैव त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असणार आहे मला माहिती आहे. त्यांना वाटत होतं की कधीतरी सचिनचा चित्रपट थिएटरपर्यंत पोहोचावा आणि आज ते स्वप्न पूर्ण होतं आहे. पण माझं बॅड लक की ते यश बघायला आज दादा माझ्यात नाही आहे. पण हा चित्रपट माझ्याकडनं डॉक्टर विलास उजवणे माझ्या दादांना ही एक ट्रिब्यूट आहे आणि त्यानिमित्तानं काय होईना की दादांची माझ्यासोबतची शेवटली कलाकृती हा सिनेमा त्यांचा शेवटला सिनेमा. तर सगळ्यांनी हा सिनेमा थिएटरमध्ये 9 मेला जाऊन बघावा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्यावं एवढी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. त्यानंतर